जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हरिपाठातला आज आपण 12वा अभंग घेणार आहोत. तीर्थव्रत नेम भावे विनसिद्धी, तीर्थव्रत नेम भावे विनसिद्धी, वायाची उपाधी करिशी जना, भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळे आवळे तैसा हरी. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती, दिधले संपूर्ण माझे हाती. या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माऊली सर्व लोकांना बुद्धिशून म्हणत आहेत की तीर्थयात्रा करून, नित्यनेम करून, कोणती आराधना करून, कितीही प्रकारचे अनुष्ठान करून जर तुमच्या मनामध्ये जर भाव नसेल तर तुम्हाला ईश्वराची प्राप्ती होणार नाही, तुम्हाला भगवंताची प्राप्ती होणार नाही. तुमच्या मनामध्ये भाव जर नसेल तर तुम्ही हा खटाटोप कशासाठी करता बरे, असं माऊलीचं म्हणणं आहे की तुम्ही तीर्थयात्रा करा, देवधर्म करा, अनुष्ठान करा, पण ते करत असताना तुमच्या मनामध्ये भाव असले पाहिजे, ईश्वराबद्दल प्रेम असलं पाहिजे, तरच आपल्याला ईश्वराची प्राप्ती होते आणि ईश्वराला आपण आपलंसं करून घेऊ शकतो. तर पुढच्या चरणामध्ये माऊली काय म्हणतात, भावबळे आकळे एरवी नकळे, करतळे आवळे तैसा हरी. तर दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात की हरीची प्राप्ती त्याच्या ठिकाणी असलेल्या शुद्ध भावनेने आणि दृढ विचाराने हरिनामाची प्राप्ती होते, दुसऱ्या कोणत्याही साधनाने होत नाही. एक भाव जर असेल तर तळहाताच्या आवळ्याप्रमाणे आपल्याला श्रीहरीला हस्तगत करता येईल. म्हणजे बघा की तळहातातल्या आवळ्याप्रमाणे म्हणजे आपल्या हातामध्ये आवळा आहे हे जर आपल्याला माहिती असेल तर आपण त्या आवळ्याला आपण घट्ट पकडून ठेवतो का नाही, तसं आपल्याला श्रीहरीला धरून ठेवता येईल. तर यासाठी एक दृष्टांत आपल्याला या ठिकाणी असं आपल्याला घ्यायचं आहे की आपल्यामध्ये भाव कसा असला पाहिजे, आपल्या मनामध्ये विचार कसे असले पाहिजे, यासाठीचा हा जो दृष्टांत आहे की एखादी नापीक आणि खडकाळ जमीन आहे. नापीक आणि खडकाळ जमिनीमध्ये जर आपण बी पेरले तर ते रोपटे येणार आहे का, नाही येणार. आणि जर सुपीक जमिनीमध्ये जर आपण बी पेरले तर त्या सुपीक जमिनीमध्ये चांगली शेती येईल, चांगलं त्याला बहार येईल, चांगलं धनधान्य येईल. त्याप्रमाणेच जर आपल्या मनामध्ये राग, क्रोध, द्वेष, अहंकार म्हणजे ही खडकाळ जमीन हे जर आपल्यामध्ये जर असेल तर आपल्याला ईश्वराची प्राप्ती कशी बरी होईल. आणि सुपीक जमीन म्हणजे आपल्या मनामध्ये श्रद्धा आणि भाव जर असेल तर आपण ईश्वराला आपण आपलंसं करून घेऊ शकतो. आणि म्हणून आपली जी मनोभूमी आहे तो मनोभूमी जर आपण पवित्र ठेवून आपण अर्थभावनेने ईश्वराची जर प्रार्थना केली तर आपल्याला ईश्वराची प्राप्ती होते आणि ईश्वराचं दर्शन पण होते. आणि म्हणून त्यासाठी आपल्या मनामध्ये ईश्वराच्या प्राप्तीसाठी तेवढी उत्कट भावना, उत्कट प्रेम आणि ती श्रद्धा असायला हवी, असं माऊली या ठिकाणी म्हणतात. तर निराकार ईश्वराला सगुण रूपामध्ये पाहणे हे केवळ भक्तीनेच साध्य होऊ शकते. बघा, खरं जर पाहिलं तर माऊली आपल्याला या ठिकाणी सांगतात की निर्गुण निराकार ईश्वर आहे, सर्व व्यापक ईश्वर आहे, पण त्या निर्गुण निराकार ईश्वराला सगुण रूपानं पाहायचं जे काम आहे ते एखादा भक्तच करू शकतो. कारण तळहातावरील आवळ्याला आपण मुठीत घट्ट धरून ठेवता येते, पण कारण त्या आवळा आपल्याजवळ आहे याची आपल्याला जाणीव होते. म्हणजे निर्गुण निराकार ईश्वर आपल्याजवळ आहे याची जेव्हा आपल्याला जाणीव होते, सर्व काळ ईश्वर आपल्याजवळ आहे याची जेव्हा जाणीव भक्ताला होते तेव्हा भक्ताला इकडे तिकडे जाण्याची गरज नाही, व्रतनेम करण्याची गरज नाही. आणि म्हणून आपला ईश्वर आपल्याजवळ आहे ही भावना त्या भक्ताच्या ठिकाणी होते जेव्हा त्याच्या मनामध्ये दृढ भावना, दृढ श्रद्धा जर असेल तरच तो सगुण रूपामध्ये ईश्वराला पाहू शकतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने सगुण रूपामध्ये ईश्वराचं दर्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात की हा जो पारा असतो तो पाऱ्याचा रवा
जर जमिनीवर पडला तर त्याचे कण आणि कण इकडे तिकडे विखुरले जातात. मग त्या कणाला आपल्याला उचलून घेता येतं का? ते उचलणं, एकत्र करणं किती त्रासाचं काम आहे. त्याचप्रमाणे जर आपल्या मनामध्ये जर शुद्ध भाव नसेल, शुद्ध विचार नसतील, भगवत भक्ती प्राप्त करून घेण्याची तेवढी दृढ जर संकल्पना जर नसेल, तर आपल्याला ईश्वर प्राप्ती कशी होईल, भगवत प्राप्ती कशी होईल? आणि पाऱ्याप्रमाणे आपले जर सगळे आपल्या मनामध्ये श्रद्धा जर विखुरली गेलेली असेल तर आपल्याला ईश्वराची प्राप्ती होणार नाही. आणि करायचं असेल तर ते खूप मोठं कष्टाचं काम आहे. तर म्हणून या ठिकाणी काय म्हणतात माऊली, यज्ञ, व्रत, नवस इत्यादी साधनाने ईश्वराला प्राप्त करता येत नाही. अनन्य भक्तीनेच ईश्वराचे दर्शन होते आणि ईश्वराला आपण प्राप्त करू शकतो. तर याचा दृष्टांत या ठिकाणी मला द्यावासा वाटतो. गीताच्या 11व्या अध्यायात अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण जेव्हा उपदेश देत होते, गीता सांगत होते, त्यावेळेस अर्जुनाने श्रीकृष्णाजवळ एक विनंती केली आणि म्हणाले अर्जुन श्रीकृष्णाला की मला तुमच्या विराट रूपाचे दर्शन घ्यायचं आहे. आणि जेव्हा विराट रूपाचे दर्शन घ्यायचं असं ज्यावेळेस अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाले, तर बघा ज्या भक्ताच्या मनात अनन्य भक्ती आणि अनन्य भाव असतो, श्रद्धा असते, तेव्हा ईश्वरसुद्धा त्यांचे म्हणणे ऐकतो. आणि तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला विराट रूपाचे दर्शन दिले. म्हणजे हा दृष्टांत या ठिकाणी भक्ती आपण जी करतो ती किती दृढ भावनेने करतो, किती श्रद्धेने करतो, किती प्रेमाने करतो, हे या ठिकाणी दिसून येतं. आणि नंतर शेवटच्या चरणामध्ये माऊली काय म्हणतात, याने निर्गुण अशा श्रीहरीचे, निर्गुण अशा ईश्वराचे हे दर्शन मला कोणी घडवून दिलं, तर माझे श्री गुरु निवृत्तीनाथ रायांनी मला हे दर्शन घडवलं. कारण अभेद तत्वाने मला ईश्वराचे दर्शन घडविले. आणि माझे गुरु निवृत्तीराय निर्गुण म्हणजे गुणातीत आहेत. आणि म्हणून त्यांनी काय केलं की निर्गुण निराकार सर्व व्यापक अशा निर्गुण परमात्माचे मला दर्शन त्यांनी घडवून दिलं. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की आपण जर ईश्वराच्या प्रती एकनिष्ठ भाव जर ठेवला तर निश्चितपणे आपल्याला ईश्वराची प्राप्ती होते, ईश्वर आपल्याला दर्शन देतात. आणि म्हणून आपण सर्व भक्तांनी एकनिष्ठ भावाने आपण ईश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि दररोज आपण हरिपाठाचं वाचन केलं पाहिजे, हरिपाठ म्हणला पाहिजे. तर निश्चितपणे जसं आपल्या हातामध्ये आवळा आहे याची जाणीव होते, त्याप्रमाणे निर्गुण निराकार ईश्वरसुद्धा सगुण रूपामध्ये माझ्याजवळ आहे याची जाणीव आपल्याला होते. आणि मग ज्ञानोबाच्या ह्या हरिपाठाच्या अभंगातनं आपल्याला खूप असा छान संदेश या ठिकाणी मिळतो की आपण निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी तेवढी श्रद्धा, तेवढं प्रेम जर भक्ताजवळ असेल तर निश्चितपणे अर्जुनाला जसं श्रीकृष्णाने दर्शन दिलं तसं आपल्यालासुद्धा ईश्वर आपल्याला दर्शन देतील. या भावनेने दररोज हरिपाठ आपण म्हटला पाहिजे. आणि यानंतर आणि म्हणून आपण नेहमी हरिनाम घेतलं पाहिजे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आणि यानंतर आपण पुढं 13व्या अभंगामध्ये माऊली काय म्हणतात ते आपण बघूया. रामकृष्ण हरी.